एक महत्त्वाची बातमी समोर येते। वसई बुलेट ट्रेन परिसरातील 400 हेक्टर क्षेत्राचा विकास होणार आहे। भूसंपादन होणार नाही, नागरिकांची भीती दूर झाली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या लगत असलेल्या 400 हेक्टर क्षेत्राच्या विकासावरून नागरिकांमध्ये असलेल्या भीतीवर अखेर प्रशासनाने पडदा टाकलाय। या भागात कोणतीही सक्तीची भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून हा परिसर आता ग्रीन झोन मधून खरं रेसिडेन्शियल झोन मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे। प्रथमतः हा विषय बुलेट ट्रेनचा नव्हता। बुलेट ट्रेनच्या बाजूला जो परिसर आहे हा विकसित करण्यासंदर्भात विषय आला होता महासभेमध्ये। त्याचा एक आराखडा आणि एक हद्द निश्चित करण्यासंदर्भात हा विषय महासभेत आला, पण तो स्थगित ठेवण्यासाठी मी महापौरांना विनंती केली होती की तिकडच्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन तिथे जो डेव्हलप होणार आहे हा भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन आपण हा डेव्हलपमेंट करावा। आमच्या मागण्या तेच होत्या। सगळ्यात पहिली मागणी होती तर आम्हाला स्थलांतरित करू नये, आमच्या जागा एक्विजिशन होऊ नये। दुसरी मागणी होती जर असं काही होत असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना त्याचा काय फायदा मिळेल। झोन चेंज झाले, समजा आमच्या जागेत एखादा रोड आला किंवा एखादा आमच्या जागेत एखादं हॉस्पिटल येत असेल तर हॉस्पिटल आलं तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होईल। बुलेट ट्रेनच्या आजूबाजूचा एरिया जो आहे जवळपास 400 हेक्टरचा एरिया हा विकसित करण्यासाठी शासनाने ठरवलेला आहे आणि त्याची काही जबाबदारी महापालिकेवर त्यांनी सोपवलेली आहे। त्या विभागाचा इरादा जाहीर करण्यासाठी एक महापालिका त्यांना परमिशन देणार आहे आणि त्यासाठी ती परमिशन देण्याच्या आधी नागरिक तिकडे राहणाऱ्या नागरिकांचा विश्वासात घेणं महत्वाचं आहे। त्यामुळे आम्ही दोनदा याबाबत ठराव पुढे केला आणि नागरिकांशी चर्चा केली आणि याच्यामध्ये कुठच्याही नागरिकाचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्याला प्रशासनाने योग्य ती उत्तरं त्यांच्या प्रश्नांना दिलेली आहे। आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत आणि कायम नागरिकांच्या सोबत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।